मुंबई महानगरपालिका मुख्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ईमेल प्राप्त झाल्यानंतर मुंबई पोलिसांकडून सुरक्षेचा आढावा घेण्यात येतोय। या ईमेलमध्ये 15 ऑगस्ट रोजी मुंबई महानगरपालिका महापौर रितू तावडे आणि मुंबईतील काही प्रमुख ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आल्याचे सांगितले जाते। धमकीनंतर मुंबई महापालिका मुख्यालयात बॉम्ब शोधक पथकाने तपासणी केली असून परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे। मुंबई पोलिसांकडून या ईमेलचा तपास सुरू असून धमकी देणाऱ्याचा शोध घेण्यासाठी आवश्यक ती कारवाई केली जाते आणि याच परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी। मुंबईसह मुंबईतील विविध ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याची धमकीचा मेल मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाला आज सकाळी आल्यानंतर पुन्हा मुंबई महानगरपालिकेमध्ये खळबळ उडाली आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। या मेलमध्ये मुंबई मेट्रो असो, त्यानंतर मुंबईच्या महापौर रितू तावडे असो यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली। तसेच मुंबईतील विविध ठिकाणी देखील बॉम्बस्फोट होणार असल्याची देखील माहिती 15 ऑगस्ट रोजी होणार असल्याचा उल्लेख या ईमेलमध्ये आहे। त्यामुळे पोलीस प्रशासन अलर्ट झालेलं असेल। आता सध्या आपण मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीसमोर आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आता सुरक्षा व्यवस्थेमध्ये बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आलेला आहे। काही वेळापूर्वीच या ठिकाणी बॉम्ब शोधक पथक देखील दाखल झालं होतं आणि संपूर्ण इमारतीची पाहणी या ठिकाणी करण्यात आली होती आणि त्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। पोलीस बंदोबस्तामध्ये विविध ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या गाड्या आलेल्या आहेत। त्यानंतर मुंबई महानगरपालिकेचे जितकेही जे गेट आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चेकिंग आणि तपासणी केल्यानंतर सर्वांना पाठवण्यात येत आहे। या ठिकाणी देखील विरोधी पक्ष नेते किशोरी पेडणेकर या ठिकाणी आलेले आहे। किशोरीताई या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेला पुन्हा आज धमकीचा मेल आलेला आहे। कसं पाहता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून? कोणाला? मुंबई महानगरपालिकेला महापौर यांना धमकीचा मेल आलेला आहे। काय चाललंय? काय कसलं धमकी आणि येत आहे? महापौरांना खूपच सुरक्षित ठेवायला पाहिजे आपल्याला। शेवटी मुंबईचा महापौर आहे, पण नक्की करताय कोण हे नाटक? काय चाललंय? म्हणजे मला आता काय, आम्हालाही भीती वाटते बॉम्बस्फोट वगैरे काय घडवलं तर, पण ही मुंबई महापालिका एवढी काय हायलाईट व्हायला लागली कळत नाहीये। दुसऱ्यांदा अशा प्रकारे धमकी आलेलं म्हणत आहे आणि शोधा ना, पहिला कोणी केलं ते शोधा, मग दुसरं कोणी पहिलाच शोधला गेला नाही। दुसऱ्या धमक्या कशासाठी? आम्ही डेंजर आहे। एकंदरीत या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये धमकी सध्या तरी आलेली आहे आणि त्यानंतर कुठेतरी मुंबई महापालिकेमध्ये अलर्ट सध्या पाहायला मिळत आहे। त्यानंतर आता या ठिकाणी जे काही गेट आहे या ठिकाणी प्रत्येकाची चौकशी करण्यात येत आहे, ID कार्ड पाहण्यात येत आणि त्यानंतर सर्व लोकांना या ठिकाणून अंदर प्रवेश देण्यात येत आहे। आता आपण पाहू शकतो की सध्या किशोरीताई पेडणेकर जे महापालिकेच्या विरोधी पक्ष नेत्या ह्या देखील आता आत गेलेल्या आहेत। त्या ठिकाणी त्यांना विचारण्यात आलेलं। मात्र त्यानंतर आता या संपूर्ण प्रकरणानंतर आता मुंबई महानगरपालिकेची सुरक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि पोलिसांची मोठी चमू या ठिकाणी आता या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आलेली आहे। आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या प्रकारे महापौर रितू तावडे यांना जी धमकी आलेली आहे त्यानंतरच मोठ्या प्रमाणामध्ये आता हे सर्व प्रकरणाची चौकशी आणि नेमका मेल कुठून आलेला आहे, नेमका मेलचा मजकूर काय आहे, ह्या सर्व गोष्टी आता तपासण्यात येणार आहे आणि त्यानंतर कुठेतरी आता संपूर्ण प्रकरणाची तपास या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि कोण दोषी आहे हे देखील शोधण्याचं काम आता मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे। तसेच पोलीस विभागाच्या या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता सुरू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमरीश लाड सह संतोष मोरे, मुंबई।